तर मित्र हो, आपण आज लसणाला पाणी सोडणार आहोत। यावर्षी खूप पावसाळा झाला पण काहीच फायदा नाही। पाण्याची पातळी एकदम खाली झाली आहे। आपल्या विहिरीचे आडवे होल आतापर्यंत चालू होते पण सर्व कोरडे झाले आहेत। विहिरीत 10-15 मिनिटाचं पण पाणी येत नाही। तुम्हाला एकदा मागच्या कॅमेऱ्यात दाखवतो। तुम्ही पाहू शकता एकदम असं ठणठण झालं आहे। पाण्याची पातळी एकदम खाली गेली आहे। तर आपण आता मोटर चालू करू। तर आपलं हे जीके एनर्जी सोलर आहे। तर 5 HP सोलर आहे। एकूण 9 पाट्या आहेत आणि एका खांबावर पॅनल उभा आहे। एकदम असं हेवी मटेरियल आहे आणि कंपनी पण ब्रँडेड आहे। तर आपण आता लसणाला पाणी लावलं आहे। तुम्ही पाहू शकता लसण कसं आहे। तर थोडे जरा लसणाचे शेंडे जरा पिवळे पडले आहेत। तर मोदी हा अमेरिकेहून माल आयात करणार आहे म्हणतात। मग आम्ही पिकवलेला माल का हा गांडीत घालायचा का? मग यांनी ठरवलंच आहे की भारतातला शेतकरी हा वर येऊ द्यायचाच नाही। तर 28 राज्यामध्ये शेतीतला माल पिकते, मग ह्यो माल कुठे जाऊ द्यायचा? तर तुम्हीच सांगा आता। यावर्षी शेतकरी खूप परेशान आहे। या विहिरीतलं पाणी त्या विहिरीत आणि त्या विहिरीतलं पाणी या विहिरीत असं करून पिकाला पाणी देत आहे आणि शेवटी पिकाला मातीमोल भाव। यांनी निवडणुकीच्या वेळेस आश्वासन दिलं होतं की आम्ही तुम्हाला कर्जमाफी देऊ। कोणतीही कर्जमाफीही दिली नाही आणि कोणत्याही पिकाला भाव पण नाही आणि दुसरा विदेशातला माल आयात करत आहे। तर काय करावं शेतकऱ्यांनी? यांनी ठरवलंच आहे की भारतातला शेतकरी वरी येऊ द्यायचा नाही।